भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला। प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मंत्री बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रज्ञा सातव यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश पार पडला आहे। फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वर्गीय राजू सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो आहोत। आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही आहे, त्यांना कोणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे, पूर्वाश्रमी काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही आहे, पण त्यांनीच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, स्वप्नपूर्ती करायची आहे, हिंगोलीला विकसित करायचं आहे, या जिल्ह्याला विकसित करायचं आहे। हा जो एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला, या 14 कोटी जनतेसमोर संकल्प मांडला, हा महत्त्वाचा आहे। प्रज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलंय, त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या, प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्या आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं, त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं तुम्हाला आश्वासित करतो। तर प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीमधील काँग्रेस संपवली। स्वार्थासाठी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता त्यांच्यावर आरोप केलाय। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली। पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत भूमिका स्पष्ट केली आणि या सगळ्या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी पाहुयात। काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात। स्वार्थासाठी तिकडे गेलेले आहेत आणि बीजेपीला काय, बीजेपीला लोकशाही संपवायची आहे देशातली आणि हुकुमशाही आणायची आहे। आता काय केलंय, आमचा एक विधान परिषदेचा सदस्य तिकडे नेल्यामुळं आमचं बहुमत विधान परिषदेमधलं कमी होईल। चार तर लोकशाही त्यांना जीवन ठेवायची आहे का, तर नाही, हळूहळू लोकशाही त्यांना संपवायची आहे, म्हणून त्या विचारधारेशी त्या तिकडे गेलेले आहेत आणि बीजेपीने त्यांना एक तर षडयंत्र करून त्यांना नेलेलं आहे। विचारावर काँग्रेस पक्ष चालतेच आहे। याच्या आधीवर भाऊ पाटील गोरेगावकडे गेले, आता प्रज्ञाताई सातव गेल्या, त्याच्यामुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही। नेते गेले पण कार्यकर्ते, पूर्ण जनता व कार्यकर्ते हे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सर्वांना कळून चुकल की पहिल्यापेक्षा मागच्यापेक्षा काँग्रेसची जागा आहे जास्तीत जास्त इथला। त्यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही। आता काँग्रेसचे जे इथले नेते कार्यकर्ते आहे त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे आणि काँग्रेस आताही कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या कचाट्यातून सुटली आहे आणि ते त्यातून ते स्वतंत्र होऊन चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची उभारणी करतील, यामध्ये कोणतेही दुमत नाही। ज्या प्रज्ञा सातव काँग्रेस सोडून गेले कोणताही फरक पडत असल्याचं आता पदाधिकाऱ्यांनी सांगितले। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।